तुम्हाला जर पिंपल्स येत असतील, केस गळायला लागले असतील, त्वचेवर काळे डाग, वांग असतील किंवा इतर कोणत्याही त्वचेच्या समस्या असतील तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात असायला हवी. जेव्हा तुम्ही त्वचा रोगासाठी कोणत्याही डॉक्टरांकडे जातात तेव्हा तुमच्याबद्दल सविस्तर माहिती त्यांना असायला हवी. ऑनसेट, ड्युरेशन, प्रोग्रेशन म्हणजे तुमचा आजार हा केव्हा सुरू झाला, किती कालावधी झाला आणि तो कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने वाढत गेला, ही सगळी माहिती तुम्हाला डॉक्टरांना देणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस पेशंट काय करतात की समोरचा व्यक्ती काय विचार करेल किंवा त्याला काय वाटेल या भीतीने योग्य हिस्ट्री देत नाही, गोष्टी लपवून ठेवतात. आजाराची सुरुवात कधी झाली हे ते व्यवस्थित सांगत नाही. अशाने काय होतं की समोरच्या डॉक्टरांना तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची तर कशी द्यायची हा मोठा प्रश्न पडत असतो. कारण की जोपर्यंत डॉक्टरांना ऑनसेट, ड्युरेशन, प्रोग्रेशन कळत नाही तोपर्यंत कोणत्या प्रकारची मेडिसिन वापरायची, ओरल मेडिकेशन द्यायचं किंवा नाही, लोकल ॲप्लिकेशनमध्ये जर काही द्यायचं ठरवलं तर ते माइल्डपासून सुरुवात करायची का स्ट्रॉंग मेडिकेशन वापरून नंतर माइल्डवर शिफ्ट व्हायचं, अशा संभ्रमात डॉक्टर देखील असतात. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट करायची असेल तर डॉक्टरांना पूर्ण हिस्ट्री व्यवस्थित द्या. आणि यासोबतच जर तुम्हाला कसल्या मेडिकेशन सुरू असतील, उदाहरणार्थ तुम्हाला जर काही इश्यू झाला असेल किंवा टायफॉईड झाला असेल, मलेरिया झाला असेल किंवा तुमची केस गळण्यासाठी काही ट्रीटमेंट असेल किंवा पिंपलसाठी काही ट्रीटमेंट घेत असाल आणि तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे वेगळ्या ट्रीटमेंटसाठी गेलात तर त्यांना ही हिस्ट्री द्या की तुम्हाला ह्या मेडिसिन्स सुरू आहेत, इतक्या दिवसापासून सुरू आहेत आणि ह्या इतके दिवस घ्यायला सांगितले. कारण होतं काय, तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडे गेलात आणि त्यांनी जर एखाद्या टॅबलेट किंवा मेडिकेशन दिलं आणि तुम्हाला आधी चालू असलेल्या मेडिकेशनसोबत जर त्यांचं इंटरॅक्शन झालं तर याने साईड इफेक्ट देखील होऊ शकतात.